शेवग्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघतोय आपण आज. तर एकदम झटपट बनेल अशी ही रस्सा भाजी आहे आणि एकदम टेस्टी अशी बनणार आहे. तर आपल्याला त्यासाठी एक मसाला करून घेतोय आपण, म्हणजे मी तुम्हाला त्याची रेसिपी नंतर सांगणारच आहे. तर इथे मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यामध्ये आपल्याला 2 जे पळी आहे ते आपल्याला तेल टाकायचं आहे. त्यामध्ये कुकरमध्ये तेल व्यवस्थित असं गरम झालं आहे की त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर आपल्याला त्याच कुकरमध्ये आपल्याला मोहरी टाकायची तडतडायला. मोहरी चांगली तडतडून झाली की आपल्याला त्यामध्ये जिरं टाकायचं 1 चमचा आणि कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता थोडासा जास्त टाकून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित तडतडून द्यायचं आहे कढीपत्त्यालासुद्धा. आणि त्यामध्ये आपल्याला आता कांदा आणि आलं लसूण पेस्ट टाकायची. हे दोन्ही मस्त व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे काय होतं आहे ना की आपला जो कांदा आहे तो व्यवस्थित असा परतून होतो आहे. आता कांद्याला जर गोल्डन कलर आला ना छानपैकी, तर आपल्याला त्यामध्ये हे वाटण टाकून घ्यायचं. या वाटणामध्ये मी कांदा, लसूण, आलं, थोडेसे 4 ते 5 शेंगदाणे आणि खोबरं हे सर्व मी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर ते वाटण आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये अगोदर आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेलीच आहे. तुम्हाला अजूनही लसणाचा वापर करायचा असेल तर अजूनही तुम्ही वाटणामध्ये करू शकता. आणि हे बघा, आता आपण तेल थोडंसंच वापरलेलं आहे इथे. आता आपल्याला हा जो मसाला आहे थोडंसं नॉर्मल 2-2 चम्मच पाणी टाकून आपल्याला हा मसाला जो आहे परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता आपला जो मसाला आहे व्यवस्थित असा परतून झालेला आहे. त्याला मस्त तेल सुटलेलं आहे दोन्ही साईडनी. तर हे बघा, आपला जो मसाला आहे व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपण त्याला परतून घेतले कुकरमध्ये. आणि थोडंसं हे बघा, मी थोडं नॉर्मल पाणी घालूनच त्याला हलवून घेते, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो कच्चा राहणार नाही. आणि जो मसाला आहे तो व्यवस्थित असा परतून झाला आहे आपला. आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे ना, शेवग्याच्या शेंगा आहे त्या कट करून घ्यायच्या आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने काप करून घ्यायचे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि हे जेव्हा शेंगा आहे ते आपल्याला कच्च्याच टाकायच्या कुकरमध्ये डायरेक्ट आणि व्यवस्थित व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. झटपट बनणारी भाजी आहे, काहीच टेन्शन नाही आहे. तुम्हीही या पद्धतीने नक्की करून बघा. आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाण्याची टाकायची तेवढी तुम्ही याच्यामध्ये टाकू शकताय आणि व्यवस्थित असं त्याला हलवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण ज्या शेंगा टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा हलवून घेतल्या आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला नंतर. तर मी एवढा रस्सा बनवला आहे त्याचा. तुम्हाला जर थोडीशी घट्ट भाजी बनवायची असेल तर तुम्हाला पाण्याचा वापर इथे कमी करून घ्यायचा आहे. आणि इथे कुकरचं झाकण लावल्यानंतर आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे कुकरच्या. तर मी ते कुकरचं झाकण लावलं आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता 1 शिट्टी झालेली आहे आणि त्याच पाठीमागे आपली दुसरी शिट्टीही झालेली आहे. आणि दुसऱ्या साईडला मी मस्त कणस बॉईल करायला टाकलेली आहे, मक्याची कणस. आणि ती कणसही उकडली आणि आता आपली कुकरची ही दुसरी शिट्टी पण झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता फायनल आपली जी रस्सा भाजी आहे झणझणीत गावरान पद्धतीची ती तयार झालेली. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.